स्वतःला बदलायचं आहे मग या 10 ठिकाणी शांत राहा. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपली सहनशीलता अतिशय कमी झाली आहे. आपल्याला हल्ली पटकन राग येतो. कोणत्याही गोष्टीवर आपण पटकन रिॲक्ट होतो. 2 मिनिटं शांत राहणं आपल्याला शक्यच होत नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं, प्रत्येक टोमण्याला प्रत्युत्तर द्यायचं, प्रत्येक वादात आपलं मत मांडायचं, अशी सवय आपल्याला लागत चालली आहे. पण खरं सांगायचं तर जास्त बडबड करून माणूस मोठा होत नाही, तर योग्य वेळी शांत राहून तो मोठा होतो. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ती मोठी ताकद आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण बोलतो आणि नंतर पश्चात्ताप करतो. पण जर त्या क्षणी शांत राहिलो असतो तर फायद्याचं ठरलं असतं, हे नंतर लक्षात येतं. आयुष्यात बदल हवा असेल तर काही सवयी बदलाव्याच लागतात. आणि सगळ्यात आधी बदलायची सवय म्हणजे अनावश्यक बोलणं. शांत राहिलं की आपण जास्त ऐकू शकतो, जास्त समजून घेऊ शकतो आणि जास्त शहाणेही होतो. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवायचे असतील तर काही ठिकाणी मुद्दाम शांत राहणं खूप गरजेचं आहे. या 10 ठिकाणी तुम्ही शांत राहायला शिकलात तर तुमच्यातला बदल तुम्हालाच जाणवेल. 1. रागाच्या क्षणी शांत राहा. राग सगळ्यांनाच येतो आणि तो येणं काही चुकीचं नाही. पण रागाच्या भरात बोललेले शब्द आयुष्यभर समोरच्याच्या लक्षात राहतात. ते त्याला काट्याप्रमाणे टोचत राहतात. जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट बोलतं, तुमचा अपमान करतं किंवा चुकीचं वागतं, तेव्हा लगेच उत्तर द्यावंसं वाटतं. दुःख होतं, डोकं गरम होतं, अपमान झाल्यासारखं वाटतं आणि जीभ वेगाने चालू लागते. पण नेमकं इथेच थांबणं गरजेचं असतं. त्या क्षणी 2 मिनिटं शांत राहिलात तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. कारण रागाच्या वेळी घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचाच असतो. शांत राहिलात तर तुम्हाला समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकता येतं आणि त्याचा नक्की हेतू काय हे समजतं. कधीकधी समोरचाही रागात असतो. तोही शांत झाला की त्याला स्वतःची चूक कळते. पण तुम्हीही रागात बोललात तर वाद वाढतो, नातं तुटतं आणि मनात कटुता साठते. शांत राहिल्यामुळे तुमची इज्जत वाढते, कारण लोकांना वाटतं की हा माणूस समजूतदार आहे. रागात शांत राहणं सुरुवातीला कठीण वाटतं, पण सरावाने ते शक्य होतं. खोल श्वास घ्या, थोडं पाणी प्या, त्या जागेवरून थोडा वेळ दूर जा. स्वतःला सांगा की आत्ता बोलायचंच नाही, कारण एक चुकीचं वाक्य वर्षानुवर्ष मनाला जखम करून जातं. शांत राहिलात तर तुम्ही स्वतःलाच त्या प्रसंगातून वाचवता आणि नात्यांनाही सांभाळता. रागावर नियंत्रण ठेवणारा माणूस आयुष्यात खूप पुढे जातो. म्हणून स्वतःमध्ये बदल हवा असेल तर सर्वात आधी रागाच्या क्षणी शांत राहायला शिका. 2. जेव्हा कोणी मुद्दाम तुम्हाला उचकवत असेल तेव्हा शांत राहा. काही लोकांना सवय असते मुद्दाम समोरच्याला उचकवायची. ते जाणून बुजून असे शब्द वापरतात की तुम्ही भडकावं, रागवावं आणि काहीतरी उलटसुलट बोलावं, कारण त्यांना तुमची मनःशांती खटकत असते. अशावेळी जर तुम्हीही त्यांच्या तालावर नाचलात तर त्यांचा डाव यशस्वी होतो. पण तुम्ही शांत राहिलात, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचा सगळा प्लॅन फसतो. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. काही लोकांना तुमचं यश पचत नाही, तुमचा आनंद पाहवत नाही, म्हणून ते तुम्हाला उचकवतात. तुम्ही त्यांच्या गोष्टी जर मनावर घेत बसलात तर तुमचंच नुकसान होतं. उचकवणाऱ्या माणसाला तुमची वाईट प्रतिक्रिया हवी असते, पण तुम्ही ती प्रतिक्रिया दिलीच नाही तर तो थांबतो. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर शहाणपणाने वागणं आहे. कधीकधी समोरच्याला उत्तर देण्यापेक्षा त्याला दुर्लक्ष करणं जास्त प्रभावी असतं. शांत राहिलात की तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला समजतं की प्रत्येक भांडणात उडी मारायची नसते. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. 3. घरात जेव्हा वाद सुरू असेल तेव्हा शांत राहा. घर म्हणजे आपलं हक्काचं, सुरक्षेचं, प्रेमाचं ठिकाण असतं. कधीतरी घरात वाद होतात, मतभेद होतात, आवाज चढतो आणि वातावरण तापतं. अशावेळी प्रत्येकाला आपली बाजू बरोबर आहे असं वाटत असतं आणि सगळे एकाच वेळी बोलायला लागतात. पण जर तुम्हीही त्यात भर घातली तर वाद अजून वाढतो. घरातल्या भांडणात शांत राहणं खूप मोठी गोष्ट असते, कारण एकाच्या शांत राहण्यामुळे वातावरण थोडं निवळू शकतं. प्रत्येक गोष्टीवर ताबडतोब उत्तर दिलं तर विषय लांबतो, मनात राग साचतो. काही वेळा समोरचाही ताणात असतो, कामाचा त्रास असतो, मनात काहीतरी साचलेलं असतं आणि तो चिडचिड करतो. अशावेळी तुम्ही शांत राहिलात तर त्याला थोड्या वेळाने स्वतःची चूक कळते. घरातली नाती जपायची असतील तर काही वेळा आपल्यालाच गप्प बसावं लागतं. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर नातं वाचवणं आहे. शब्द परत घेता येत नाही, पण शांतता परिस्थिती सावरू शकते. वादाच्या वेळी थोडं थांबा, खोल श्वास घ्या आणि लगेच प्रतिक्रिया देऊ नका. वेळ गेल्यावर शांतपणे बोललं तर प्रश्न सुटतात.
घरात शांत राहणारा माणूस घर जोडून ठेवतो. तुमच्या संयमामुळे घरातला तणाव कमी होतो. म्हणून स्वतःमध्ये बदल हवा असेल तर घरातल्या वादाच्या वेळी शांत राहायला शिका. 4. जेव्हा कोणी तुमचं कौतुक करत असेल तेव्हा शांत राहा. आपलं कौतुक झालं की मन आनंदाने भरून जातं, छाती अभिमानाने फुगते आणि खूप बोलावंसं वाटतं. पण अशा वेळी आपण जास्त बोलायला लागलो की आपल्याकडून नकळत बढाई मारल्यासारखं होतं. काही लोक स्वतःच स्वतःचं कौतुक वाढवून चढवून सांगतात आणि त्यात त्यांची किंमत कमी होते. शांत राहिलात तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक मोठं दिसतं, कारण खरा मोठेपणा हा शब्दात नाही तर वागण्यात दिसतो. कोणी तुमचं कौतुक केलं तर हसून धन्यवाद म्हणा आणि विषय बदलून टाका. त्याच गोष्टीवर वारंवार बोलत बसलात तर लोकांना वाटतं की तुम्ही अहंकारी आहात. शांत राहणं म्हणजे नम्र राहणं. नम्र माणसाला लोक जास्त मान देतात. आज कौतुक आहे, उद्या टीकाही असेल, म्हणून दोन्ही वेळेस मन स्थिर ठेवा. कारण यश कायम टिकवायचं असेल तर पाय जमिनीवर असायलाच हवेत. शांत राहिलात की लोकांना वाटतं की हा माणूस कामाने मोठा आहे, बोलण्याने नाही. तुमचं काम तुमच्यासाठी बोलेलच. तुम्हाला स्वतःचा ढोल वाजवण्याची गरज नाही. म्हणून जेव्हा कोणी तुमचं कौतुक करतं तेव्हा छान हसा, आभार माना आणि शांत राहा. यातून तुमचा स्वभाव मोठा दिसतो आणि लोकांच्या मनात तुमची किंमतही वाढते. 5. जेव्हा कोणी तुमचं गुपित जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही खाजगी गोष्टी असतात, काही स्वप्न असतात, काही योजना असतात आणि काही दुखऱ्या जागाही असतात. हे सगळं सगळ्यांसमोर सांगायचं नसतं. काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याबाबत खूप कुतूहल असतं. ते वारंवार खाजगी प्रश्न विचारतात, खोलात जाऊन माहिती काढायचा प्रयत्न करतात. अशावेळी सगळं उघडपणे सांगणं शहाणपणाचं नसतं, कारण प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नसतो. काही लोक फक्त माहिती पुढे सांगण्यासाठी घेतात, काही जण त्याचा गैरफायदा घेतात. तुम्ही जर शांत राहिलात, विषय बदललात किंवा थोडक्यात उत्तर दिलं तर तुमचं आयुष्य सेफ राहील. सगळ्यांना सगळं सांगायची गरज नसते. आपले प्लॅन्स, आपली कमकुवत बाजू, आपली अडचण सगळ्यांसमोर मांडली तर लोक त्यावरच बोटं ठेवतात. शांत राहिलात तर तुमच्या आयुष्याचं नियंत्रण तुमच्याकडेच राहतं. जास्त बोलून माणूस स्वतःचं नुकसान करून घेतो. काही गोष्टी वेळ आल्यावरच बोलायच्या असतात. आज सांगितलेलं गुपित उद्या तुमच्याच विरोधात वापरलं जाऊ शकतं. म्हणून जिथे गरज नाही तिथे गप्प बसणं उत्तम. 6. जेव्हा कोणी तुमचा अपमान करत असेल तेव्हा शांत राहा. कोणी समोरासमोर अपमान केला की मनाला खूप वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं, रागही येतो आणि लगेच काहीतरी बोलून प्रसंगाचे 2 तुकडे करून टाकावेत असं वाटतं. पण त्या क्षणी दिलेलं उत्तर बहुतेक वेळा परिस्थिती अजून बिघडवतं. अपमान करणारा माणूस तुमची प्रतिक्रिया बघायला तयारच असतो. तुम्ही रागावलात, आवाज चढवलात की त्याला वाटतं की तो जिंकला. पण तुम्ही शांत राहिलात तर त्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही. काही वेळा लोक मुद्दाम आपल्याला कमी लेखतात, तुमची इज्जत घालवायचा प्रयत्न करतात. अशा वेळी तिथेच भांडण केलं तर विषय अजून चिघळतो. शांत राहून तिथून निघून जाणं कधीकधी सर्वात मोठं उत्तर असतं. नक्कीच उत्तर द्यायचं आहे, पण काळ वेळ बघून. आज त्याची वेळ असेल, पण उद्या तुमची पण वेळ येईल. तेव्हा छापा पण तुमचाच असेल आणि काटा पण तुमचाच. तुमची किंमत दुसऱ्याच्या शब्दांवर अवलंबून नसते. जो स्वतः आतून कमजोर असतो तोच दुसऱ्याला कमी दाखवतो. प्रत्येक अपमानाला भांडून उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी वेळेवर सोडायच्या असतात, पण त्या क्षणी स्वतःवर ताबा ठेवणं महत्त्वाचं असतं. अपमान सहन करणं म्हणजे कमजोरी नाही तर संयम आहे. संयम ठेवणारा माणूस आतून खूप मजबूत असतो. म्हणून जेव्हा कोणी अपमान करतो तेव्हा लगेच भडकू नका. थोडं शांत राहा. तुमची शांतता तुमचं व्यक्तिमत्व उंचावते आणि समोरच्याची पातळी आपोआप खाली दाखवते. 7. जेव्हा कोणी तुमच्यावर खोटा आरोप करत असेल तेव्हा शांत राहा आणि आपलं म्हणणं नीट पटवून सांगा. खोटा आरोप झाला की मन आतून हादरून जातं. मी असं केलंच नाही असं ओरडून सांगावंसं वाटतं आणि लगेच स्वतःचं समर्थनही करावंसं वाटतं. पण त्या क्षणी सगळ्यांसमोर आवाज चढवला तर लोकांना उलट शंका येते, कारण गोंगाटात सत्य कुठेतरी हरवतं, मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. काही लोक मुद्दाम आरोप करतात. त्यांना तुम्हाला अस्थिर करायचं असतं, तुमची प्रतिमा खराब करायची असते. तुम्ही शांत राहिलात तर त्यांना हवं ते मिळत नाही. शांत राहणं म्हणजे आरोप मान्य करणं नाही, तर योग्य वेळेची वाट पाहणं आहे. लगेच सगळ्यांना समजावून सांगायच्या नादात तुम्हीच वैतागून जाता. पण जर तुम्ही स्थिर राहिलात, पुरावे दिलेत, बोलण्यासाठी योग्य शब्द निवडले तर सत्य आपोआप बाहेर येतं. वेळ ही सगळ्यात मोठी साक्षीदार असते. आज लोक काहीही ऐकून विश्वास ठेवतील, पण उद्या सत्य दिसलं की त्यांची मतं बदलतात.
शांत राहिलात की तुमचा आत्मविश्वास दिसतो. गडबडीत दिलेलं स्पष्टीकरण अनेकदा चुकीचं ठरतं, म्हणून आधी स्वतःला सावरलं पाहिजे. मनात राग असेल तरी चेहऱ्यावर स्थिरता ठेवा. योग्य वेळी योग्य ठिकाणी शांतपणे आपली बाजू मांडा. कारण ओरडून सांगितलेलं सत्य खोटं वाटतं, पण शांतपणे मांडलेलं सत्य जास्त प्रभावी ठरतं. म्हणून खोटा आरोप झाला तरी लगेच तुटून पडू नका. आधी शांत राहा आणि मग आपलं मत शांतपणे मांडा. 8. जेव्हा समोरचा खूप बोलत असेल तेव्हा शांत राहा. काही लोकांना सतत बोलायची सवय असते. ते समोरच्याला बोलूच देत नाहीत. आपलंच म्हणणं बरोबर ठरवतात. अशावेळी आपल्यालाही मध्येच बोलावंसं वाटतं, स्वतःचं मत मांडावंसं वाटतं. पण जर दोघेही एकाच वेळी बोलायला लागले तर फक्त गोंधळ वाढतो. म्हणून कधीकधी मुद्दाम शांत राहणंही गरजेचं असतं. समोरच्याचं पूर्ण बोलून झालं, त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या की मग बोला. शांत राहिलात की तुम्हालाही त्याचं म्हणणं नीट समजतं. काही लोक फक्त बोलून मन हलकं करतात. त्यांना उत्तर नको असतं, सल्लाही नको असतो. फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं एवढी माफक अपेक्षा असते. अशावेळी तुम्ही शांत राहून त्यांचं म्हणणं ऐकलंत तर तुमच्याविषयी त्यांना आपुलकी वाटते. पण आजकाल ऐकणारे कमी आणि बोलणारे जास्त आहेत. शांत माणूस जास्त समजूतदार वाटतो. वेळ आली की थोडक्यात आणि नेमकं बोला. सतत मध्येच पडून स्वतःचं मत कोणावरही लादू नका. समोरचा खूप बोलत असताना शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर परिस्थिती सांभाळण्याची कला आहे. जो ऐकू शकतो तोच खरं तर लोकांच्या मनात जागा बनवू शकतो. 9. जेव्हा दुसऱ्याचं यश दिसत असेल तेव्हा शांत राहा. आपल्याच ओळखीतलं कोणी पुढे गेलं, चांगली नोकरी मिळाली, घर घेतलं किंवा लोकांसमोर त्याचं कौतुक झालं की मनात वेगवेगळ्या भावना येतात. काही वेळा आनंद होतो, पण काही वेळा तुलना सुरू होते. आपण कुठे आहोत असा प्रश्न मनाला टोचतो. अशावेळी नकळत आपण काहीतरी बोलून जातो. उगाच त्याला कमी लेखतो किंवा टोमणे मारतो. पण इथे शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्याचं यश पाहून ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज त्याचा दिवस आहे, उद्या तुमचाही येऊ शकतो. शांत राहिलात तर मनातली अस्वस्थता कमी दिसते. तुलना करत बसलात तर स्वतःची किंमत कमी वाटायला लागते. दुसऱ्याच्या यशावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष द्या. शांत राहिलात की मन स्थिर राहतं आणि मत्सर वाढत नाही. लोकांच्या यशावर उगाच चर्चा केली की गैरसमज निर्माण होतात. त्याऐवजी मनापासून शुभेच्छा द्या आणि पुढे चला. कारण दुसऱ्याचं यश तुमचं नुकसान करत नाही. उलट त्यांचा आदर्श घ्या. तुम्ही पण मेहनत करा, यश नक्कीच मिळेल. पण त्यावर दिलेली चुकीची प्रतिक्रिया तुमची इमेज खराब करू शकते, हे लक्षात घ्या. शांत राहून निरीक्षण करा, शिका आणि स्वतःसाठी मेहनत करा. दुसऱ्याच्या प्रगतीवर जास्त बोलणं टाळा. शांत माणूस स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतो. त्यातून तुमची परिपक्वता दिसून येते. 10. जेव्हा तुमच्याकडे उत्तर नसतं तेव्हा शांत राहा. प्रत्येक वेळी आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच असं नाही. पण काही वेळा लोकांना इतर लोकांसमोर आपल्याला सगळं माहिती आहे असं दाखवायची सवय असते. कोणी काही विचारलं आणि आपल्याला माहिती नसली तरी उगाच आपण काहीतरी बोलून टाकतो. नंतर लक्षात येतं की आपण चुकीचं सांगितलं. अशावेळी शांत राहणं खूप शहाणपणाचं असतं. मला माहीत नाही हे मान्य करणं कमजोरी नाही, उलट ते प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. उगाच अंदाज लावून बोललात तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो. शांत राहून थोडा वेळ घ्या, थोडी माहिती शोधा आणि मग बोला. सगळ्या चर्चेत आपली मतं द्यायची गरज नसते. काही वेळा आपल्याला विषय कळत नसेल तर गप्प बसणं चांगलं. कारण चुकीचं बोलण्यापेक्षा न बोलणं केव्हाही चांगलं. लोकांना तर प्रामाणिक माणूस आवडतो. शांत राहिलात की तुमची प्रतिमा चांगली राहते. स्वतःला सगळं येतं असं दाखवण्याच्या नादात आपण हास्यास्पद होतो. म्हणून जिथे उत्तर माहीत नाही तिथे शांत राहा. योग्य माहिती मिळाल्यावरच बोला. मित्रांनो, शांत राहण्याची सवय एका दिवसात लागत नाही, पण सरावाने नक्कीच आपण हे करू शकतो. प्रत्येक ठिकाणी बोलणं गरजेचं नसतं. काही वेळा शब्दांपेक्षा शांतता जास्त प्रभावी असते. रागात, अपमानात, कौतुकात, वादात जर तुम्ही स्वतःला आवरलं, सावरलं तर तुमचं व्यक्तिमत्व आपोआप मोठं होतं. शांत माणूस आतून मजबूत असतो. तो प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देत नाही. तो योग्य वेळ निवडतो. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आधी मन शांत ठेवायला शिका. कारण शांत मनाने घेतलेले निर्णय बरोबर ठरतात. तुमची शांतता तुमची ताकद बनू शकते. लोकांना तुमच्यातील बदल दिसू लागेल. शांततेमुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील. मनावरचा ताण कमी होईल आणि मन स्थिर होईल. म्हणून आजपासून ठरवा, प्रत्येक छोट्या गोष्टीवर बोलायचं नाही. काही ठिकाणी शांत राहायचं. यामुळे तुम्ही एक प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून समोर याल. मित्रांनो,
दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.